तिकडे बघ राज. ए राज तिकडं की फोटो काढते. नमस्कार. आज आपण हिंगणघाट तालुका कळगाव जिल्हा सांगली तालुका खानापूर जिल्हा सांगली या गावात आलो. पण इथं नेटसर्फ कंपनीचे जैविक प्रोडक्ट सरांना वापरण्यासाठी दिली होती. तर त्यांना या प्रोडक्टचा कशा पद्धतीने गावात पिकासाठी आपण त्यांच्याकडून ऐकू. सर आपलं नाव काय? माझं नाव बाबासाहेब शिवलिंग. बरं. मी गावात शेती ह्या वर्षी चांगल्या प्रकारे घेतलं होतं, पण माझ्या शेतीला अजिबात शेणखत नाही किंवा काहीच नव्हतं. बरं. पण एक तुमचं औषध नेटवर्कचं हां. ते माझ्या जरा वाचनात आलं आणि आमचे एक वैशाली लोखंड म्हणून वाटकर आहे, त्यांनी सांगितलं ते औषध वापरून बघा दादा, त्याचा रिझल्ट नक्की मिळेल. बरं. मग ते एकदाच मी वापरले औषध हां. आणि माझा गहू जवळजवळ अगदी जमिनीच्या लेवलच होता, बरं. खत नसल्यामुळं. पण त्या औषधामुळे आता ते हा मी काय बघितलं गहू चिला आहे किंवा कशी लोंब भिडल्या, आता फक्त एकदा वापरलेलं आहे ते औषध. बरं, मला सांगा आता ज्यावेळेला आपण औषध वापरलं किती फवारणी केल्या? एकच पहिलीच फवारणी केली. एकच फवारणी हो. केली. रासायनिक खतं काय वापरली का? नाही, रासायनिक खताचा काही विषय नाही ना. नाही, औषध ह्याला हीच नाही, हां खतच हां. नाही काय. मग हे एका फवारणीत आपलं असं वाटलं होतं का तुम्हाला की ह्याच्या अगोदर असा गहू बसेल किंवा असा नाही, गहू नाही, येईल? मला मग तेच ना, मी औषध मारल्यानंतर मला तो रिझल्ट कळाला. बरोबर. हा जमिनीच्या लेवलला जर गहू तिसऱ्या पाण्याला होता, उचललाच नव्हता. हां. आता किती पाणी झाली टोटल? आता हे 6वं पाणी आहे. 6वं पाणी म्हणजे तिसऱ्या 3 पाण्यामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीनं गहू उचलून आलेला आहे. तर तुम्ही आता हे औषधं वापरल्यानंतर समाधानी आहेत का? अगदी 100% समाधान. बरं, आता इथून पुढं हे आपली काय औषधं मी वापरणार औषधच वापरणार नाही याच्याशिवाय. म्हणजे दुसरे औषध? 100% हेच वापरणार औषध आहे. बरं. रिझल्ट आहे ना. म्हणजे गव्हाचे वापरल्याशिवाय, अनुभव आल्याशिवाय काही माणसाला सांगता येत नसते, पण ते बरोबर. मला आला. म्हणजे गव्हाची लोंबी बिंबी एकदम एक नंबर असे पडलेले आहे. एक नंबर. म्हणजे लांबी बघायला गेलं तर गव्हाच्या भरपूर असे आहे आणि फुटव्यात सुद्धा फुटव्याची संख्या सुद्धा भरपूर आहे. माझ्याकडून काय झालं तर आमच्या बंधुरायाला गहू विस्कटला होता, हां. थोडा कुठं मध्ये पातळ झाला होता, हां. पण ती फुटवा निघाल्यामुळे सगळं रान झाकळून एकसारखं एकसारखं झालं. झालं. बरोबर. मला फुटवा वाटत नव्हतं की बाबा बऱ्याच ठिकाणी मध्ये पातळ होतं. हां, हां. आता तुम्ही प्लॉट बघितलं तर वाटणार ना तुम्हाला पातळ कुठं आहे. बरोबर. एकसारखं सगळं झालेलं आम्ही आहे. घरगुती जे इस्कट्याला गहू आहे आमच्या भावाने इस्कटला आहे. बरोबर. म्हणजे फुटव्याची संख्या बी तशी बघायला गेलं तर भरपूर प्रमाणात अगदी 10-12 फुटवं आपण आहे तर. इथं प्रत्येक गावाच्या ठोंबीमध्ये आहे ती आणि चांगल्या पद्धतीनं इथं आणि याच्यापेक्षा माझं जे आंब्याखाली 5 गुंठ क्षेत्र गेलं हां. सावलीत, हां. तिथं सिंगल काडीचाच गहू होता, हां. पण तिथं ह्या औषध मारल्यानंतर मला तिथं 4-4, 5-5 काड्या त्या सावलीच्या ठिकाणी सुद्धा आलेत. म्हणजे एकसारखे आहेत. वापसावली सुद्धा वाप- चांगल्या पद्धतीनं आलेलं. गहू जोपासलाय. आता तुम्ही तिथं खाली गेलं तर बघा, आहे चांगलंच आहे. बरं बरं. थँक्यू. मग तुम्ही कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल कंपनीतर्फे अभिनंदन.